नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा इरावतीला सांगत असते की मी ना आत्या तुम्हाला बघितलं, तुम्ही ना असा त्या पाण्यामध्ये ना काळा रंग मिसळला आणि तुम्ही तर म्हणत होता पाणी संध्याकाळपर्यंत आपोआप काळं होईल म्हणून, तसं काहीच झालं नाही. तर तेवढ्यात इरावतीसुद्धा रमाला बोलू लागते. तर आई आजी तिथे येते. त्या दोघींना अशी बोलताना बघून आई आजी म्हणते की रमा अगं काय चाललं आहे तुझं? तर रमा म्हणते की आई आजी अहो काय झालं ना, यांनी जे पाणी ठेवलं होतं ना, या म्हणाल्या होत्या की संध्याकाळपर्यंत ते पाणी काळं होईल म्हणून, पण यांनी ना त्या पाण्यामध्ये काळा रंग मिसळला आणि म्हणून ते काळं झालं. मी तुम्हाला सांगत होते ना पाणी काही काळं होते का? तर लगेच इरावती म्हणते की अगं मी तुला काय सांगते, पाणी काळं होण्यासाठी मी ठेवली होती या घरातील निगेटिव्ह एनर्जी सगळी ती पाणी शोषून घेईल आणि काळं पडेल, पण तसं काही झालं नाही. नक्की इथे काहीतरी गडबड आहे आणि म्हणून त्यामध्ये मी आमिर मिसळला. तर रमा म्हणते की मी तुम्हाला तेच म्हणते की आपोआप पाणी काळं नाही झालं, त्यामध्ये काळा रंग मिसळला. तर लगेच इरावती म्हणते की बघितलं का ही मुलगी काय बोलली ती. तर रमा म्हणते की मी मुलगी नाही आहे, मी अक्षयची बायको आणि या घरची सून देखील आहे. ती म्हणते की मॉम बघितलं का, हीच मुलगी मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करते. इरावती म्हणते की हीच मुलगी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरवते आणि त्यामुळे घरच्यांना त्रास होतोय. निगेटिव्ह एनर्जी पसरवणारी मुलगी हीच असल्याचे आता इरावती आई आजीला सांगते. तेव्हा आई आजीला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता आई आजीला राग येऊन आई आजी रमाला म्हणते काय गं रमा धडधडीत तू खोटं बोलते. आणि त्यावेळेस आता अक्षय तिथे येतो आणि म्हणतो काय झालं आई आजी? तर आई आजी म्हणते की अक्षय बघितलं का तुझी बायको धडधडीत खोटं बोलते अरे, आणि मी तुला सांगते ना ही मला तुझी बायको वाटतच नाही अक्षय. तर आता अक्षयला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की इरावती आत्यांना नाही या पाण्यामध्ये काळा रंग मिसळला म्हणून हे पाणी काळं झालं, मी त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच ब्लेम करतायत. तेवढ्यात आता अक्षयला राग येतो. अक्षय रागाने आजीकडे बघत म्हणतो की आजी हा काय प्रकार चालला का आपल्या घरात? अक्षय म्हणतो की हे असले प्रकार ना घरातील भांडणं थांबवण्यासाठी सुद्धा नाही आहे आणि निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी सुद्धा असले कोणतेही प्रकार कुठेही चालत नाही आई आजी. कोणत्या जमान्यात वावरतेस तू? इरावतीसुद्धा आता अक्षयकडे बघते. अक्षय म्हणतो की मला सुद्धा घरात शांतता हवी. तेव्हा हे काय यांनी चालवलंय? अक्षय म्हणतो सॉरी आई आजी, तू जरी सांगत असली ना ही माझी आत्या आहे म्हणून, तरीसुद्धा मला माहीत नाही ही कुठून आली, काय करते आणि माझी आत्या आहे की नाही म्हणून. आणि फक्त तू म्हणालीस ही माझी आत्या आहे म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही, बोललो नाही, पण याचा अर्थ असं नाही की ती या काहीही करतील. आणि अक्षय म्हणतो की या जर अमेरिकेतून आल्या तर यासुद्धा तेच करतात जे मधुमती आजी करत होती आणि रेवा करत होती आणि असेच ती त्रास देत होते आणि ती मधुमती आजी देखील असलेच काहीतरी प्रकार करत होती. येते का तुझ्या लक्षात आई आजी? असे अक्षय आई आजीला सांगतो. आणि ते ऐकून आता इरावती म्हणते की काय बोलतोय मॉम ही? हा असा का बोलतोय? मी या घरातली आणि या घरात दुसरेच कोणी काहीतरी काय करतायत, मी सुद्धा या घरातले आहे, तेव्हा हा असा अक्षय का बोलतो? असे आता इरावती आई आजीला बोलते. आणि अक्षय म्हणतो की तुम्ही हे असं का करताना मला माहिती नाही. तेव्हा आता रमा चल आपण निघूया. तसे अक्षय रमाला बोलताच आई आजीला धक्का बसतो. रमा म्हणते की अहो पण, तर अक्षय म्हणतो मी म्हणतो ना चल आवरायला घे आपल्याला निघायचंय. आणि आता अक्षय म्हणतो की आईला सुद्धा सांग बॅग भरायला आणि चला. रमाचा नाविलाज झालेला असतो आणि रमा तिचे सगळे कपडे आणि बॅगा भरून अक्षयसोबत आता घर सोडून जाण्यासाठी निघालेली असते. सगळेजण आता रमा अक्षयसोबत समोर गोळा होतात. आणि त्यानंतर आता आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय मला माहितीच होतं तू घर सोडणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि आपल्याला निघायचंय. आणि रमा म्हणते की एकदा तुम्ही अर्थाचा विचार करा ना. तर अक्षय म्हणतो की आभ्या बघेल ना, आभ्या ही अर्थाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असे तोच म्हणाला ना, त्याची मुलगी आहे मग तो बघेल, तू कशाला त्याची एवढी काळजी करतेस? अक्षय म्हणतो की आपण 24 तासाची बाई ठेवतो आणि मग येईल 24 तासात एखादी बाई इथे आणि मग आपण 24 तासाची वाट बघू, तोपर्यंत आईसुद्धा येईल. चल असे म्हणत आता अक्षय रमाला चालण्यासाठी बोलतो. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की हा निर्णय घ्यायलाच हवा का अक्षय? अक्षय म्हणतो की काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळी चांगला निर्णय घेतला ना ते बरं राहतं दादा.
आणि आता आई आजी रमाकडे बघते आणि म्हणते की अक्षय जरी बोलत असला ना तरी अक्षयच्या तोंडातून कोण बोलते माहिती आहे का, ही मुलगीच बोलते. आणि शेवटी पाडलं ना तू तोंडावरती असे आई आजी रमाला बोलते. आणि आई आजी म्हणते की खरी रमा जर असते तर हिने असं केलंच नसतं. ते ऐकून आता सगळेजण आई आजीकडे बघतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो. अक्षय आता आई आजीकडे बघत म्हणतो की आजी हे काय. तर तेवढ्यात आता मुकादमाच्या गेटच्या समोर साईने माहीला तोंडावरती आता रुमाल टाकून आता आतमध्ये आणलेलं असतं. साई आता माहीला घेऊन तिथे येत असतो. आणि तेवढ्यात आता आनंद म्हणतो की अक्षय तुम्ही घेतला ना आता निर्णय आणि जायचंच ना तुम्हाला, मग आता तुम्ही निघा. तर अक्षय म्हणतो की रमा चल. आणि रमा अक्षय जाऊ लागताच दरवाजात साई आता माहीच्या तोंडावरती रुमाल टाकून तिथे घेऊन आलेला असतो. आणि अक्षय आता साईकडे बघतो. सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता अक्षय दरवाजात आलेल्या त्या माही रुमाल टाकून तोंड झाकून ठेवलेल्या माहीला आणि साईला एकटक नजरेने बघू लागतो. तर तेवढ्यात माही तिच्या डोक्यावरचा आता कपडा बाजूला करते आणि माहीच्या कपाळाला आता थोडंसं लागलेलं असतं आणि माहीच्या होटाला सुद्धा लागलेलं असतं. आणि माहीला बघताच अक्षयला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि रमासारखी दिसणारी सेम टू सेम ही दुसरी बाई कोण असा विचार अक्षयच्या मनात येतो. आणि माहीला त्या अवस्थेत बघताच इकडे आता रमाला सुद्धा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आता एकटक नजरेने माहीकडे बघत असतात तर दुसरीकडे रमाकडे. आणि आता पटकनच माही ही अक्षयकडे धाव घेते आणि अक्षयला मिठी मारते. आणि लगेच आता माहीच्या तोंडातून शब्द निघतोय अहो. ते शब्द ऐकताच आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि खरी रमा बनून माही ही आता अक्षयच्या आयुष्यात आलेली असते आणि माहीने अक्षयला मिठी मारलेली असते. आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि लगेच आता अक्षय माहीला बाजूला करत म्हणतो की एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही. तर आता माही म्हणते मी रमा आहे. ते ऐकताच आता रमा अभ्या आनंद सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर अक्षय आता अवाक झालेला असतो. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की हे काय चाललंय माही आणि हे काय करतेस तू. ते ऐकताच आता पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो. तर अक्षय सगळ्यांकडे बघत म्हणतो की अरे हे काय चाललंय, तुम्ही एकदा मला सांगताल का. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की हे काय करतेस तू माई, हे बघ जे ठरलं होतं. तर लगेच माई म्हणते की जे अगोदरच करायला पाहिजे होतं ना तेच करते मी. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अहो साई तुम्ही काय बोलताय आणि हे कुणाला घेऊन आलात. तर आता साई म्हणतो की तू मला माझी खरी ओळख पटवून देऊ राहिली करा. आणि इकडे आता साई म्हणतो की तुम्ही माझी अक्षयसोबत खरी ओळख का करून नाही दिली. तुम्ही खऱ्या रमा आहात ना. काल ह्या माझ्याकडे आल्या तेव्हा यांनी मला सगळं काही सविस्तर सांगितलं. साई म्हणतो तुम्ही माझी ओळख करून नाही दिली कारण तुम्ही मला ओळखतच नाही आहात. आणि आता साई म्हणतो की तुम्ही आणि तुमचा तो मित्र नील यांना ना तुम्ही दाबून ठेवले होते, काय हाल केले बघितलं का तुम्ही यांचे. ते ऐकताच आता रमाला धक्का बसतो. रमा म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, असं काहीच नाही आहे. तर जान्हवी आनंद यांना मोठा धक्का बसलेला असतो. जान्हवी म्हणते व्हॉट, हे काय चाललंय. तर रमा म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. साई म्हणतो मी अगदी बरोबर बोलतोय. रमा म्हणते की असं काहीच नाही आहे आणि मीच रमा आहे. आणि ते ऐकताच आता अक्षय म्हणतो साई तू काय बोलतोयस. नील आणि कोणाला बांधून ठेवलं होतं. तर माई म्हणते मला बांधून ठेवलं होतं. नील हा माहीचा बॉयफ्रेंड, या दोघांनी मला बांधून ठेवलं होतं असे माही आता अक्षयला सांगते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की आणि माझ्या जागेवर रमा बनून ही इथे आली. तुम्हाला जर पटत नसलं तर विचारा सगळ्यांना असे माही आता अक्षयला बोलते. माही म्हणते घरात ना सगळ्यांना माहिती ही माही आहे आणि मी रमा आहे. आणि आता माही ही रमा कशी झाली हे सगळं आता माहीच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि ज्या वेळेस आता माही आरशासमोर आलेली असते त्यावेळेस आता स्वतःच्या अंगाला जखमा करून माहीने घेतलेल्या असतात. माही आरशात बघून म्हणते की जर तुला रमा बनायचं असेल ना तर तुला ही करावंच लागेल असे म्हणत तोंडाला आणि हाताला खूप खरचटले आणि जखमा केल्या हे आता माहीने दाखवलेलं असतं. आणि त्यानंतर माही भर रात्री आता साईच्या घरी येऊन साईचा दरवाजा वाजवते. साईची आई आणि साई झोपलेली असते. साईच्या आईला आता जाग येते आणि साईला उठवत आता साईची आई म्हणते बघ रे साई कोण आलंय ते. झोपेत उठून आता साई दरवाजा उघडतो तर समोर आता रमाच्या अवतारात माही तिथे आलेली असते. साई म्हणतो की रमा तू एवढ्या रात्री. तर लगेचच साईची आई म्हणते की अगं आता तू कशाला आलीस इथे. साईची आई म्हणते की माझ्या पोट्याला बर्बाद करायला आलीस का. काल तर तू त्याला ओळखच दिली नाही आणि आज घरी कशी आली.
पटकन माही आता साईच्या आईच्या पाया पडते आणि म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला. ती तुम्ही जी बघितली ना ती मी नाही आहे, ती माई आहे. साई म्हणतो की तुम्ही काय बोलताय? माही म्हणते हो, जी मुकादमाच्या घरात आहे ना ती माही नाही, रमा आहे. रमा म्हणते की मी इथून गेले ना त्यानंतर मला माहीच्या बॉयफ्रेंडने म्हणजे नीलने किडनॅप करून ठेवले होते आणि माहीने किडनॅप करून ठेवण्यासाठी नीलला पैसे दिले होते. ते ऐकताच आता साईला धक्का बसतो आणि साई म्हणतो की तुम्ही खरं बोलताय ना? तर माई म्हणते हो. आणि आता शपथ घेत माई म्हणते की मी तुम्हाला सगळं खरं बोलते आणि आता मी तिकडून पळून आले ना डायरेक्ट तुमच्याकडे आले, कारण अगोदरसुद्धा तुम्ही माझा जीव वाचवला आहे. आणि हात जोडतच आता माई म्हणते की यावेळेससुद्धा तुम्ही माझी मदत करताल मला माहिती आहे. तर आता साईला धक्का बसतो आणि हे सगळं आता माहीला आठवून माहीच्या डोळ्यासमोर येते. आणि आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललंय? या दोघी माझ्या समोर उभ्या आहेत आणि मला म्हणतात मी रमा आहे, मी रमा आहे. काय चाललंय हे? डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की हे सगळं काय चाललंय? मला काहीच कळत नाही आहे, कोण रमा आणि कोण माही. आब्या म्हणतो की मी तुला कालपासून हेच सांगत होतो की ही जी मुलगी तुझ्यासोबत आहे ती रमा नाही, माई आहे. ते ऐकून आता खऱ्या रमाला तर मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो. आणि त्यानंतर आता आब्या म्हणतो की तुला काहीच माहिती नाही आहे अक्षय, ज्या वेळेस तुझा अपघात झाला होता त्याच वेळेस रमाचा देखील अपघात झाला होता आणि तू एकदम वाईट अवस्थेतून जात होता म्हणून मोठ्या आईला ही मुलगी बाहेर दिसली आणि तिला ट्रेनिंग देऊन मोठ्या आईने या मुलीला रमा बनून घरी आणलं. आणि अक्षयला आता राग येतो बोट करत. आता अक्षय म्हणतो ये दादा हा आपल्या आईवरती आरोप करतोय. तर आता आब्या म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मला माहिती आहे. आणि लगेच आता आब्या म्हणतो की मोठ्या आईने या माहीला रमा बनून तुझ्यासमोर प्रेझेंट केलं आणि यामध्ये फक्त मोठ्या आई नाही तर आम्ही सगळेजण आहोत. ते ऐकून अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय आता जान्हवी आनंदकडे बघतो तर तेही खाली मान घालतात. तर आता साई म्हणतो की हा अक्षय भाऊ हीच आहे तुमची खरी रमा. तर अक्षय आता माहीकडे बघतो. रमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि रमाच्या विश्वासाचा माहीने चक्क फायदा घेतलेला असतो आणि बिंडोक रमाने सुद्धा तो घेऊ दिलेला असतो, कारण यामध्ये रमाची चूक असते आणि रमाने आता माहीला ते सगळं प्रोत्साहन दिलेलं असतं आणि त्याच संधीचा आता माहीने फायदा उचललेला असतो. आणि तेवढ्यात आता माही तिला चक्कर येण्याचे नाटक करते आणि अक्षयच्या अंगावर पडू लागते. तर अक्षय आता माहीला सावरत खाली बसवतो आणि म्हणतो की तुम्ही हे पाणी प्या. तेवढ्यात आता रमा म्हणते मीच रमा आहे. तर अक्षय म्हणतो ए बाई तू आता शांत बस थोडा वेळ. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे सगळं काय चाललंय, हा सगळा काय प्रकार आहे, नेमकं खरी रमा कोण आहे? आणि तेवढ्यात आता जीव ओरडून रमा सांगू लागते की मीच खरी रमा आहे. आणि आता बिंडोक रमाला अगोदर हे जे सांगायला हवं होतं ती रमा आत्ता सांगत असते, पण तोपर्यंत आता वेळ निघून गेलेली असते आणि माही ही रमा बनून अक्षयच्या समोर आलेली असते. अक्षयला आता राग येतो आणि अक्षय म्हणतो की तुम्ही कोणत्या कुटुंबाचा भाग आहात? फॅमिली म्हणण्याच्या तुम्ही लायकीचेच नाही आहेत. एवढी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात तुम्ही करताय, माझ्याशी खेळताय, माझ्या भावनांशी खेळताय, तुम्ही कोण आहात? असे अक्षय आता सगळ्यांना बोलत असतो. आणि त्यानंतर आता आनंद पुढे येतो आणि म्हणतो की अक्षय हे जे काही आम्ही केलं ना ते तुझ्यासाठी केलं, कारण त्यावेळेस तू खूप वाईट अवस्थेतून जात होता आणि तुझ्या आयुष्यात काही व्यवस्थित होत नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे असं करावं लागलं असे आनंद आता अक्षयला सांगतो. आणि त्यानंतर रागाने अक्षय म्हणतो की अरे मी मेलो तर असतो ना तरी चाललो असतो, पण मला हे असं बघायला तरी मिळालं नसतं. तेवढ्यात रमा पुढे येत अक्षयकडे येते आणि म्हणते की अहो तुम्ही हे असं का बोलताय? तेवढ्यात आता अक्षय रमाला म्हणतो की तू बाजूला हो अगोदर. रमाला आता मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की तू कोण आहेस ना मला माहिती नाहीये. आणि माईकडे बघत अक्षय म्हणतो तूही कोण आहे ना ते सुद्धा माहीत नाही आणि मलाच आता वेड लागले वेड असे म्हणत अक्षय आता डोक्याला हात लावतो. अक्षय म्हणतो की मलाच कळत नाही आता खरी रमा कोण आहे. अक्षय आता डोक्याला हात लावून बघत असतो तर रमा मोठ्या काकुलतीने सांगत असते मीच तुमची खरी रमा आहे आणि ही आहे माही. रडतच आता रमा म्हणते की मान्य आहे मी तुमच्यापासून हे लपवलंय, पण या मुलीला मी अगोदर भेटली. रमा म्हणते तुम्हीच मला विचारत होता ना कुठे गेली होतीस, तेव्हा मी हिलाच भेटायला जायचे. तर अक्षयला अजून धक्का बसतो. रमा म्हणते की जेव्हा मी बाहेर जायचे ना तेव्हा मी हिलाच भेटायला जायचे. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मला नील आणि देविकाने बांधून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं, त्यानंतर या माहीने मला सोडवलं. तेव्हा आमच्यात असं ठरलं होतं की घरच्यांना कुणालाच काही नाही सांगायचं, कारण तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला घरच्यांवर खूप राग येईल आणि तुमच्या मनात घरच्यांबद्दलचा असलेला विश्वास घरचे तुमच्या मनातून उतरतील, म्हणून तुमच्यापासून हे लपून ठेवल्याचे रमा अक्षयला सांगते.
तुम्हाला जर सांगितलं असतं ही माई आहे म्हणून तर तुमचा आणि घरातल्यांवरचा विश्वास उडाला असता, असे रमा अक्षयला सांगते. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की तुम्हाला हे कळू द्यायचं नाही, कारण घरातल्या जर कुणाला कळलं तर तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार, असे माईचे आणि माझे ठरलेले होते, असे रमा अक्षयला सांगते. रमा म्हणते की फक्त घरच्यांबद्दलचा तुमचा विश्वास तुटू नये आणि घर तुटू नये म्हणून आम्ही हे सगळं केल्याचे बोलते. आणि आता ही माझ्यासारखी अवस्था करून इथे आली आणि म्हणते मी रमा आहे, तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवा ना, मीच रमा आहे. आणि आता अक्षय रमाला म्हणतो की तुम्ही पुढे येऊ नका, कारण आता माझा कुणावरच विश्वास राहिला नाही. रमा आता इकडे तिकडे बघत आनंदला म्हणते की आनंद दादा, तुम्हीच तरी सांगा ना मीच रमा आहे म्हणून. आनंदचा सुद्धा आता नाविलाज झालेला असतो. आणि लगेच आता रमा पळत पळत जान्हवीकडे येत म्हणते की जान्हवी ताई, तुम्हीच सांगा ना मी रमा आहे म्हणून. जान्हवी म्हणते की अगं असं काय करतेस, तू माई आहेस ना आणि इतके दिवस रमा बनून या घरात राहत होतीस ना. ते ऐकून खऱ्या रमाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि जान्हवी म्हणते की मग तू रमा कशी असू शकते आणि तू का खोटं बोलते. रमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि आज सगळ्या जणांनी रमापासून तिची ओळख आता हिरावून घेतलेली असते. आणि हे सगळं झालं असतं ते माहीवर विश्वास ठेवल्यामुळे आणि रमाच्या खूप मोठ्या चुकीमुळे. रमाने तिच्याच पायावर मोठा दगड मारून घेतलेला असतो. आणि आज जेव्हा आता अक्षयला सांगायची वेळ आलेली असते तेव्हा मोठ्या हुशारकीने सांगत असते की मीच रमा आहे म्हणून. आणि आता रमा ही रमाकांत काकाकडे बघते आणि म्हणते काका. तर रमाकांत काका सुद्धा म्हणतो की अगं तू माही आहेस ना. रमा आता रडत आई आजीला म्हणते की परवाच मी तुम्हाला सांगितलं ना मी रमा आहे म्हणून, मी रमा आहे आणि मी परत आली आहे म्हणून. आई आजी सुद्धा आता इकडे तिकडे तोंड करते. रडतच रमा म्हणते की तुम्ही सांगा ना मी रमा आहे म्हणून, आपलं ठरलं आहे ना. ठरलं होतं की आपण आत्ता नाही सांगायचं, आपण नंतर सांगायचं म्हणून. रमा आता ओरडतच म्हणते की ही मुलगी येऊन आता म्हणते रमा आहे म्हणून, तेव्हा तुम्ही सगळ्यांना का सांगत नाही मीच रमा आहे म्हणून. आजी आता इकडे तिकडे बघते. आणि आता आई आजी म्हणते की काय बोलतेस तू हे, तू माई होतीस आणि इतके दिवस रमा बनून इथे राहत होती आणि साई आता खऱ्या रमाला आत्ता घेऊन आलाय. आता मात्र रमाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि त्यानंतर आता सगळ्यांचा खरा चेहरा आता रमासमोर आलेला असतो. रमा आई आजीला म्हणते की तुम्ही कशाला ओळख सांगताल, अहो तुम्हाला तर माहीच हवी होती ना. त्यानंतर आता पळत पळत रमा अक्षय समोर येते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही म्हणाला होतात ना की कुणी जरी माझ्या समोर आलं तर मी माझ्या खऱ्या रमाला ओळखील, तेव्हा ओळखा आता तुमच्या खऱ्या रमाला. आणि असे आता रमाचे बोलणे ऐकताच आता अक्षयला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि अक्षयला आता कोण रमा आणि कोण माही हे ओळखता देखील येत नसतं. अक्षय फक्त एकटक नजरेने रमाकडे बघत असतो. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की तुम्हाला खरी रमा आणि खरी माही कोण आहे हे ओळखायचा ना, तर खऱ्या माहीच्या हातावरती टॅचू आहे माहिती ना तुम्हाला. तर आता लगेच आनंद जान्हवी सगळेजण म्हणतात हो हो त्या माहीच्या हातावर टॅचू आहे. आणि लगेच आता तो रमाच्या हातावरचा टॅटू आता सगळेजण पुसून समोर आणतात. आणि लगेच आता तो टॅटू रमाच्या हातावरती दिसता क्षणी जान्हवी म्हणते हो हो टॅटू तर आहे हिच्या हातावर आणि हीच आहे माही. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि एका क्षणात टॅच्यूमुळे माहीने हीच खरी माही असे आता सगळ्यांना पटवून दिलेले असते. पण नैतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते. आणि त्याच वेळेस आता नैना तिथे येते आणि नैना आता सगळ्यांकडे बघत म्हणते की एक मिनिट मी सांगते खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण. आणि तेवढ्यात आता हात करून बोट करत आता नैना रमाकडे हात करते आणि म्हणते की ही आहे खरी रमा. आणि माहीकडे हात करत आता नैना म्हणते की ही आहे माही. आणि आता ते नैनाचे बोलणे ऐकून अक्षय सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि एका क्षणात बाजी पलटी करून नैनाने खरी रमा कोण आणि खरी माही कोण हे समोर आणलेलं असतं. कारण फक्त नैनालाच माहिती असतं खरी रमा कोण. आणि आता नैना समोर येऊन सगळ्यात मोठ्या सत्याचा नैनाने बॉम्ब फोडलेला असतो आणि अक्षयला त्याच्या खऱ्या रमाला मिळवून दिलेलं असतं. आणि नैनाने सगळ्यात मोठं काम केलेलं असतं. तर नैनाने अक्षय समोर खऱ्या रमाला आणून माहीचं पितळ उघडं केलेलं असतं. नैनाचे ते बोलणे ऐकताच आता साई आणि अभया सगळेजण आता नैनाकडे बघू लागतात.
आणि नैना आता ती खरी रमा कशी आहे आणि पहिल्यापासून काय झालं याची सगळी हकीकत कशी अक्षयला सांगते आणि अक्षयच्या आयुष्यात पुन्हा खऱ्या रमाला आणून अक्षय आता खऱ्या रमाला ओळखून माहीचे पितळ उघडे करून आता खऱ्या रमासोबत अक्षय आता पुन्हा कसा एकत्र येतो आणि अक्षय आता खऱ्या रमाला नैनाने सांगितल्यामुळे कसा ओळखतो आणि रमा अक्षयचे प्रेम जिंकून माही कशी तोंडावर पडते आणि आई आजीचा प्लान फुस होऊन रमा अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.